आपला गणेशोत्सव आता जवळ आलाय आणि मी व्लॉग करणार गणेशोत्सवाचा, तुम्हाला बघावा लागणार हा व्लॉग. तर आपण काढणार ॲक्टिवा, कारण आपल्याला सामान पण आणायचं ना, सो ॲक्टिवा घेऊन जाणार, बाईक तर नाही नेणार. बघा तर जोरात तयारी चालू आहे गणेशोत्सवाची मस्तपैकी. आणि इथे या साईडला ना एक हिडन स्पॉट आहे जिथे तुम्हाला मकरचे अर्ध्या नुंजा असं मकर तर संपले तिथे. हे बघा सगळे जे हवे होते ते तर नाही मिळाले, हे वाले थोडे छोटे मिळाले, चालतील ना एकदम. बघा जेवायला आलंय, जेवायला 5वा वडापाव 5वा. सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. सो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आपला गणेशोत्सव आता जवळ आला आहे आणि मी व्लॉग करणार गणेशोत्सवाचा, तुम्हाला बघावा लागणार हा व्लॉग. सो आता आपण निघतो आहोत, लालबागला चाललो आहोत. डेकोरेशनचं थोडं सामान उरलेलं आणायला, थोडं तर आणलंच आम्ही लास्ट टू लास्ट संडे, पण तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवला. सो आज बनवतोय आणि आता आम्ही चाललो आहोत. आणि माझ्यासोबत, आम्ही म्हणजे आता माझ्यासोबत कोण आहे, माझा भाऊ आहे विनय, परत माझ्या आत्याचा मुलगा विनायक. कॅमेरा शाय पर्सन आहे म्हणून तो थोडा लाजतो आहे. ठीक आहे चला आता. आणि आता आपण काढणार ॲक्टिवा, कारण आपल्याला सामान पण आणायचं ना, सो ॲक्टिवा घेऊन जाणार, बाईक तर नाही नेणार कारण तिकडे पार्किंग पण मिळाली पाहिजे. तो चला आता फटाफट निघा. अजून पण लाजतोय बघा. चला चला फटाफट जाऊया आता. सो गाईज आता आम्ही निघालो आहोत लालबागला जायला, थोडं फिरून जाणार कारण ती साईड आता पूर्ण पॅक मिळणार, परेल साईड. ॲक्टिवा काढल्यावर हाच प्रॉब्लेम असतो. काय होतं माहिती आहे का विनय, ॲक्टिवा काढलं ना की ऑटोमॅटिक असं पाय आहे ना, आपण गिअर टाकतो ना. अरे भाई हे सगळं आपण करून झालंय. मी इकडे जायचो ना, म्हणजे राईट वाईडला जायचो म्हणजे एका फ्रेंडची इथे मुंबईला ना ॲक्टिवा, मग फुटबॉल खेळायला आम्ही तेव्हा जायचो ना, गिअर टाकतो. अरे माझं असं खूप वेळ होतं माझं की गिअर टाकतो मी, पाय ऑटोमॅटिक हलतो. सो गाईज तुमचा पण असा पाय हलत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण सर्वच बाईक जे बाईक चालवतात त्यांचं सर्वांचं हे होतं. सो गाईज इथे ना हर टाईमचा ट्रॅफिक असतो आणि मी असं वाटते मी चुकी केली इथून येऊन, कारण मी लोअर परेलच्या ब्रिजवरून जायचा विचार केलेला, बट आता ठीक आहे ट्रॅफिक तर मिळालं आहे, कारण संध्याकाळचे आता वाजले आहेत 6:15 झालेत. सो आता ऑफिस सुटायचा पण टाईम झाला ना, इकडे इंडिया बुल्स आहे, सो त्यांच्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं, बट ठीक आहे आता काय करणार ना. जसं जसं गणेशोत्सव जवळ येतो ना तसं तसं बाबा मजा येते, एक वेगळंच फील होतं. आपल्या घरी आहे ना सगळी आपली फॅमिली एकत्र येते. आता जो माझा विनय आहे भाऊ, तो माझा आत्याचा मुलगा आहे, तो दरवर्षी सर्वात पहिला येणारा माणूस तोच आहे आपल्या घरी. हा पण जी ती एक्साइटमेंट असते ना त्याच्या पण तो असं विचार करतच नाही की माझ्या मामाकडे चाललोय, तो असा विचार करतो स्वतःच्या घरी चाललोय आणि असा एकदम आनंदाने येतो. आणि तेच पाहिजे ना, अजून काय पाहिजे आपल्या लाईफमध्ये, आपले फॅमिली मेंबर्स एकत्र असले पाहिजे आणि मजा केली पाहिजे. पण गणेशोत्सवाचे दिवस वेगळेच असतात. आता तुम्हाला दाखवतो ना, लालबागला पण गेल्यावर एवढी जास्त गर्दी असणार ना तिकडे, मला माहिती आहे, बट ठीक आहे त्या गर्दीतच जाण्याची मजा वेगळी आहे. हे बघा गाईज, हे एक ट्रॅफिक असते इकडे परेलच्या ब्रिजवर, लोअर परेलच्या ब्रिजवर, जो की नवीनच झाला आहे. कधी या ट्रॅफिक संपणार काय माहिती. सो गाईज आता आपण लालबागमध्ये एंटर केलं आहे. इथेच आपला गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा बसतो. म्हणजे ना इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा येते, एनर्जी, ऊर्जा म्हणजे एनर्जी. हे बघा ना कसलं जोरात काम चालू आहे, हे बघा, बापरे मजा येते यार, बघूनच किती आनंद होतो ना. आता तेच आपल्याला आता इथे जायचं, एक सहेली म्हणून शॉप आहे तिथे, माहितीच असेल तुम्हाला, जे फेमस आहे खूप, रील्सवर तर सध्या गाजतं आहे ते, आणि आम्ही ऑलरेडी तिथूनच अर्धं सामान घेतलं आहे. सो आता बाकीचं उरलेलं सामान पण तिकडून घ्यायला चाललो आहे, बघू आता. आणि मेन आहे ना तिकडे एक हिडन स्पॉट आहे जिकडे तुम्ही पण शॉपिंग करू शकता, तुम्हाला दाखवतो आता म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हे आलं लालबागच्या राजाचं मेन गेट, बाप रे कायच्या काय बनवलं आहे यार. हे तर चिवडा गल्लीवाला गेट आहे, पण हा वाला पुढचा मेन गेट आहे, जाताना दाखवतो तुला. हे बघा हीच लगबग आहे ना, बघायला मजा येते गाईस. बघा गर्दी बघा, फक्त कंठी हार वार, बाप रे. आणि त्या टाईमला ना हे ट्रॅफिक पण काय एकदम म्हणजे डोक्यात जात नाही. हे बघा गर्दी बघा, फक्त डेकोरेशन घ्यायला. आता इकडे बाईक पार्किंग मिळाली पाहिजे बस, बाईक नाही स्कूटी. गाईस खूप मुश्किलीने इकडे पार्किंग मिळाली आहे. ही बघा आपली गाडी इथे. तो आता आम्ही आतमध्ये जात आहोत. न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आहे, इथून सरळ आतमध्ये जायचं आहे. बघा जोरात तयारी चालू आहे गणेशोत्सवाची मस्तपैकी. आणि इथून सरळ जाल तर पूर्ण सगळे तुम्हाला मखर वगैरे मिळतील इथे आतमध्ये. आणि इथे या साईडला ना एक हिडन स्पॉट आहे जिथे तुम्हाला मखरचे छोटे छोटे बघा असे तुकडे मिळणार असे. सो इथे ती जागा आहे आतमध्ये, तिथेच आम्ही आलो आहे आतमध्ये जायला. आणि इथे आतमध्ये रेडीमेड मखर आहेत सगळे. लाईन बघा, हा बघा हा इथे उभा आहे लाईनीत, फुल टाइमपास करतोय. पण आतमध्ये जायचं पण कलर विचार आहे गाईज. आता इथे ना खूप गर्दी आहे आणि इकडे सगळे रेडीमेड मखर मिळतात आणि आपण जिकडे थांबलोय तिथे तुकडे मिळतात वेगवेगळे. आता इथे छोट्याची छोटी गोष्ट, ही पण गोष्ट ही जी आहे ना, ही हा पोल हा 2000,
बापरे, अर्ध्याहून जास्त मकर तर संपले तिकडे. हे बघा, चला आता जिथे विनय उभा आहे तिथे जाऊ आपण. सो गाईस, जे हवे होते ते तर नाही मिळाले, हे वाले थोडे छोटे मिळाले. चालतील ना? एकदम फटाफट. हां बस ठीक आहे. आणि अजून काय? अजून आपल्याला आता कलर घ्यायचे आणि बघूया कुठे डिझाईन भेटली तर. ठीक आहे, चल चल मग आतमध्येच बघूया. हे किती आहे? 460 हां रुपीज. चल ठीक आहे, चल सही आहे. हे ते आरामात ठेवलेत सेफ. हां ना, खूप चांगले मिळाले. मग आता आपण कलर पण घेऊया आणि पेमेंट एकत्रच करायची आतमध्ये. लालबागच्या राजाचा विजय असो. काही मस्त आहे बघा, लायटिंग वगैरे खूप चांगली आहे इकडे. थोडं कॉस्टली आहे बट ठीक आहे, चालेल. बघू आता आपण. हे बघा, इथे कलर्स आहेत. कुठले कुठले कलर पाहिजेत? गोल्डन, रेड, ब्राऊन. रेड ब्राऊन. स्प्रेवाले घेऊया की नॉर्मल? नॉर्मलच घेऊया. नॉर्मल हां हां ठीक आहे. आणि ब्रश घेऊया, नॉर्मल कलर आणि ब्रश. हां ठीक आहे ठीक आहे. स्प्रेवाले पण आहेत रे तिकडे, ते बघ. बघू, चल लवकर, वडापाव पण खायचा आहे. सो गाईज, आता थर्माकोलची शॉपिंग तर झाली आहे आणि ऑलमोस्ट किती झाले रे? 1000-1100 रुपये झाले. 1000-1100 रुपये तरी झाले असतील. आणि बघा, अजून पण गर्दी तेवढीच आहे. गाडी काढायचा एक टास्क आहे, तो बघू. दादा एक मिनिट. बघा, इथून गाडी काढणं पण आता ना मुश्किल झालं आहे. थँक्यू. हां, आलो बाबा एकदाचं बाहेर. आणि एवढं डेकोरेशन आहे ना, म्हणजे थर्माकोल एवढे मोठे मोठे आहेत ना, काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला बघून कळेलच. थांबा दाखवतो कुठे उभा आहे विनय. आता तरी स्टार्टिंग आहे आमची. ओ काकी, डेकोरेशन घ्यायची. हे बघा, सामान बघा केवढं मोठं आहे. बाप रे. आता काय वडापाव? हां भाई, इथे आल्यावर एक वडापावचा फेरी होतेच. किती वडापाव खाणार आहे? 3-4 वडापाव तर तुझे एकटेचे. ओ भाई, काय गेट बघा ना यार. आणि इथून आता राईड घेऊन इकडेच फेमस आहे वडापाववाला, मुंबई सम्राट वडापाव असं काहीतरी नाव आहे. सो तिथेच चाललो आहोत आम्ही. वारापाव आहे बघा, इकडे मुंबई सम्राट वडापाववाला आहे. कुठे गेला ही बंद बिन तर नाही, चालू आहे. काका एक मिनिट. होय होय, वडापाव. तुम्ही मला वडापाव खायला आणला, मुंबई वडा सम्राट. चल येतो. गाईज हे बघा, आत्ताचे आमचे 2 वडापाव आले आहेत. ह्याच्यातून मी एक खाणार आणि नंतर हा पुढे अजून 4-5 घेणार. भाई चिअर्स फॉर पहिला वडापाव. आणि भाई खूप गरम आहे, एकदम गरम आहे. आत्ताच काढलाय तव्यातून, तोंड भाजेल एवढा गरम आहे. टेस्टी भाई, टेस्ट सुकून आहे भाई, सुकून आहे. वडापाव म्हणजे सुकून. फटाफट खाऊया पहिला, अजून 2-3 खायच्यात पुढे. तुम्हाला मी ह्याचे वडापाव मोजून किती खाणार आहे. हा पहिला बघून ठेवा. तर बहान आहे, वडापाव तर मेन आहे. हां गाईस, हे बघा, अजून 2 वडापाव आले. सेकंड राऊंड चालू झालाय. त्याला मी सांगितलं भाई, आता मस्त झालं पण एकदम गरम. अल्टिमेट. काय सांगितलं तू? त्याला सांगितलं भाई, गोड चटणी जरा जास्त टाक, म्हणजे जास्त खाता येतील. एक्झॅक्ट या वडापाववाल्याच्या समोर आपला गणपती बाप्पा आंबा आणतो. हे बघा, 1 दंत आर्ट. इथून एवढा वेळा गेलो ना तिकडे, त्यांनी आमचा गणपतीच आता मागे ठेवला आहे. 50 वेळा तरी जाऊन मूर्ती बघून आलो आहे. गणपतीच मागे ठेवला. मला काय बोलतो माहिती आहे काय, आता तुम्ही सारखे येतात ना, आता मूर्तीच मागे ठेवलेला पाहून. बाई डेंजर आहे. आता जर गेलो तर मारेल असतो, दिसतोय मला तिकडून. आणि मित्रांनो, तिसरा राऊंड. इथे आल्यावर बस याचे वडापाव मोजायचे किती खातो. गाईस खरं ना, वडापाव खाण्याची जी मजा ना, गरम खाण्यातच मजा आहे, थंड नाही. हे बघा ना, भूक मारत खातोय. पण खातोय भाई. हो, वाफ आली माझ्या याच्यावर स्क्रीन. हा आता ठीक झालं. मित्रांनो बघा, जेवायला 5वा वडापाव. 5 वडापाव, 5 हमखास. हा पहिला दिवस आहे. आत्तापासून तुम्हाला मी व्लॉग जर मी रोज केले येण्याचे, तर मी तुम्हाला मोजवेन. आजचे 5, उद्याचे 5 असे करून गणपती येईपर्यंत नाही म्हणता हा 50 वडापाव तरी खायला इकडे. आणि गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी, हा विसर्जनाच्या दिवशी वेगळे 2 म्हणजे एका पॅकेटमध्ये 2 वडापाव असतात. असे 2 पॅकेट खातो, म्हणजे 4 वडापाव विसर्जनाला. वडापाव बॉय भाई, वडापाव बॉय तो. चला भाऊ, जेवण झालं. घरी जेवण घरी. आता घरी जाऊन वेगळं जेवणार. निघूया ना, घरी जाऊया ना आता. अरे हा बघ, पॉक करत केवढं जवळून गेला. बाप्पा गणपती बाप्पा मोरया. आता गाईस पताके घ्यायचे आहेत, नाहीतर मग आम्हाला पप्पा बांधतील उलट करून. हा, आमचे पताके बनतील. गाईस हे बघा, सगळीकडे उजेड आता गणपतीत. हे बघा, हा ना, लाइटिंग बघा. होय महाद्वार लालबागच्या राजाचा. हे इकडे सहेली आहे त्या साईडला, त्या लाईन मध्ये तिकडे. लावून जायचंच आहे का? मी एकटा नाही जाणार आहे. कलर हे दे ना, हे मी ठेवतो ना. नको
अरे तो गाईज आता कलर घ्यायचा राहिले थोडे, तर तिने सांगितलं सहेलीचा अजून एक शॉप आहे बाहेर, तो आता आम्ही तेच शोधतो आहोत. कुठे रे सहेली? सहेली भाई एकतर एवढी गर्दी आहे ना लालबागला, काय बोलू. गणपती बाप्पा जवळ आलेत ना म्हणून. फक्त 4 ते 5 दिवस राहिले असतील आता फक्त. भाई सहेली मिळेल की नाही आज? हा दिसली सहेली दिसली. हे बघा बाबा किती अजून किती कलर बाकी आहेत? 4-5 कलर घ्यावे लागतात आपल्याला. अजून 4-5 6 तरी कलर घ्यावे लागतात. चल बघूया. सो मित्रांनो आता सर्व खरेदी झाली आहे. आता छोटी मोठी फक्त ब्रश वगैरे घ्यायचे ते आमच्याकडच्या हार्डवेअर मधून पण आम्ही घेऊ शकतो. म्हणजे हे व्लॉग्स तर असे ते शॉपिंग व्लॉग्स आहेत म्हणून प्लीज ऍडजस्ट करा, कारण नंतर गणपती तर अजून धमालवाले व्लॉग्स येणार आहेत. विनय मी काय बोलतोय, आता हे आपलं झालं थर्माकोलचं म्हणजे डेकोरेशनचा पार्ट झाला. आता नेक्स्ट आपण पाहिजे तर ना लाईट साठी पण करूया. पहिलं जाऊन बघूया काय सीन आहे, सेटअप करूया आपला. हा मग जी लाईट आपल्याला गरजेची आहे तीच आणूया. कसं आहे ना गाईस, आपल्याला डेकोरेशन प्रमाणे लाइटिंग पाहिजे ना, तो त्यासाठी बाकी काय नाही. आता आपलं डेकोरेशनचं हळूहळू काम चालू आहे. सो ते सगळं विकत आणल्यावर डेकोरेशन बनवल्यावर मग लाइटिंगचं काम चालू होणार. सो गाईज आता आहे ना आमचं आम्ही टार्गेट ठेवलंय की मंगळवार दुपारपर्यंत तरी मॅक्स टू मॅक्स कम्प्लीट झालं पाहिजे डेकोरेशन. पण जी आमची हिस्ट्री आहे ना, गेले आता आमचं हे 15वं वर्ष आहे. सो गेले 14 वर्षाची आमची हिस्ट्री आहे ना, गणपती आणायला म्हणजे आम्ही निघतो ना रात्री, आदल्या दिवशी रात्री आणतो आम्ही गणपती. सो तेव्हा आमचं डेकोरेशन संपतं असं नाही बोलू शकत, पण काय रे आपण थोडंसं ठेवतो तरी पण. हां सो ती हिस्ट्री आमची, म्हणून आता माहित नाही. आता आम्ही टार्गेट सेट तर केलंय, बघू आता तो कुठपर्यंत काम करतो. सो गाईज रात्रीचे 10:15 झालेत आणि आता आपण घरी आलो आहोत. सो आता व्हिडिओला इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. जर चांगला वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. सो तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि याच्या पुढे पण मी असेच व्हिडिओ बनवू की नको हे पण मला सांगा कमेंट्स मध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. चिअर्स.